थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 कालपासून सुरू झालेला अगदी क्रिकेटचा हा प्रवास आणि आज हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील हा क्वालिफाईनवाला मॅच आहे. एक संघ जर टॉप 3 मध्ये येणार आणि त्या टॉप 3 मध्ये कोण जाणार याचा फैसला अगदी थोड्याच वेळात होणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केलेला क्लब हाऊस मनोरी आहे आणि आता दुपारनंतर अगदी आपली उत्तम कामगिरी यस्मित 11 उत्तनने केलेली आहे. उत्तन वर्सेस मनोरी असा दोन संघामधला हा क्वालिफाईन वाला मॅच. या मॅच मध्ये बघूया कोण बाजी मारून जाईल. उत्तन वर्सेस मनोरी असा सामना आहे. उद्या देखील 8 संघ या मैदानावरती खेळणार आहेत. जसा शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. जर त्या संघापैकी कोणी आता जेटीसीच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह ऐकत असाल तर आपल्याला आयोजकाने दिलेली वेळ अगदी त्या वेळेवरती तुम्हाला उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून उद्या ग्रँड फिनालचा दिवस आहे. फायनल डे उद्या असणार आहे आणि फायनल डे मध्ये योग्य वेळेवरती सामने सुरू होतील. त्याच्यामुळे तुम्ही जर लवकर दाखल झाला तर कदाचित जास्त षटकांचे सामने खेळण्याची तुम्हाला संधी मिळेल. अन्यथा फायनल डे आहे, मग वेळेची सांगड करताना शेड्यूल पूर्ण करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये एकच गोष्ट करावी लागते की ओव्हर्स कमी होतात, षटकं कमी होतात आणि ती करावी लागू नये याची काळजी तुम्ही एकदा व्हेरी फास्ट पहिल्या सामन्यापासून जर घेतली तर त्याचा फायदा तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती देखील होऊ शकेल. चला ओपनिंग पेअर सलामी जोडी पाठवा. बघा संध्याकाळचं सत्र आहे. टॉस जिंकलाय, तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. फक्त जास्त वेळ अगदी जाणार नाही याची काळजी घ्या. जेटीसीच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धा आपण जी बघतो. आजचा दिवस देखील चांगल्या पद्धतीने अगदी क्लीन अँड नेट टेलिकास्ट त्याने केलेला आहे. उद्या देखील जेटीसीला पाहणार आहोत. ज्या कोणी अजून जेटीसी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च केलं नसेल, सर्च करा, सबस्क्राईब करा आणि लाईक तर जरूर करा. पण बेल आयकॉनवाली ती घंटी आहे ना, ती वाजवायला विसरू नका, जेणेकरून ही स्पर्धा आणि जेटीसीच्या माध्यमातून येणाऱ्या कित्येक स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहू शकता. सबस्क्रायबर जितके वाढतील तितकी जेटीसीची ताकद नक्कीच वाढली जाईल. त्याकरता तुम्ही लाईक करा, कॉमेंटही करा, पण सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. याच गावातील मृणाल म्हात्रे आणि पूर्ण टीमनं केलेली मेहनत आहे. जेटीसीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपण ही स्पर्धा पाहतायत. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. त्याच्यामध्ये काही बदल केलाय का नाही चर्चा केली होती यशमित 11 मनोरीच्या संघानं आणि काश्मीर आणि एव्हियन मेंडोसा अशी सलामीची जोडी आणि पहिले षटक हाताळण्यासाठी फ्रँक. पहिला चेंडू सुरुवात केली आहे काश्मीरनं, पण झेल सुटलाय. हो, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला गेलाय. एकदा हातातनं निसटला, खांद्यावरती पडला आणि त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा सुंदर असा झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवरती काश्मीर डिपार्ट्स बाद. थँक्यू. जसा झेल आला, व्हाईट स्टॉंग आपला क्षेत्ररक्षक होते, पहिल्या प्रयत्नामध्ये सुटला. क्लेवर होते आणि बिलकुल अगदी क्लेवरली कॅच टिपलाय. चेहऱ्यावरती स्मित असं आहे की एकदा हातातनं निसटला, पुन्हा एकदा थोडासा खाली पडतोय की काय असं वाटला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवरती यश लाभले ते फ्रँक केला आणि यश साधं सुद्धा नाहीये. मागच्या 2 सामन्यामधली यशस्वी जोडी, अगदी बेस्ट पेअर होती, सर्वोत्तम जोडी तुम्ही तोडलेली आहे. फ्रँक म्हणजे असं म्हणतात, टू बी फ्रँक बोलायचं झालं तर अगदी मेन जोडी होती ना, त्या जोडीला तुम्ही तोडलंय पहिल्या चेंडूवरती. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी जितेश.
जिथे सज्ज होतील. आता थोडासा वेगळा विचार करावा लागणार आहे उत्तनच्या संघाला. यशमी तिलव आणि उत्तन संघ सलामीची जी जोडी होती मागच्या दोन्ही सामन्यामध्ये अगदी यशस्वी सलामी त्यांनी दिली होती, ते बाद झाल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टॉप द बॅट क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज गेले. फ्रँक स्वतः गोलंदाज गेले आणि अगदी कॉटन बॉलचा विकेट. बॅक टू बॅक दुसरा धक्का बाद. अगदी महत्वाच्या मॅच मध्ये ज्यावेळेला विकेट पडतात त्यावेळेला थोडासा गोंधळ होतो. यशमे दिलोन उत्तनचा तोच खेळ चाललाय. कारण ज्यावेळेला तुमची सलामीची जोडी चांगली कामगिरी करत होती, दोन फलंदाज बाद झाल्यात. पहिल्यांदा असं घडलंय आजच्या दिवसामध्ये की आता उत्तनचा संघ यशमी दिलवानचा संघ दोन विकेट लवकर गमावलेत. मॅक्सवेल ऑन बा स्ट्राईक. हॅट्रिक बॉल आहे जरूर, पण बाबा भावाची ट्रिक वेगळी आहे. गोलंदाज हॅट्रिक वरती, त्याच्यावरती वेगळ्या ट्रिकचा वापर. चेंडू चाललाय हवाई सफर. षटकार. थँक्यू. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, टॉपेज लागला आणि मिसटाइम झालं होतं, पण ताकद होती त्या फटक्यामध्ये. अजून बॅक टू बॅक दुसरा. दोन विकेट तुम्ही घेतले, दोन षटकार आम्ही ठोकणार. बारी बारी सबकी बारी. पिछली बार गेंदबाज की, अब बल्लेबाजी की. काय ओव्हर्स आलाय. पहिल्या दोन चेंडूवरती फ्रँकनं दोन विकेट प्राप्त केले होते. त्यानंतर आले मॅक्सवेल आणि त्यांनी ठोकले दोन षटकार. याच करता मी उल्लेख केला होता बाबा, बारी बारी सबकी बारी. कधी बॉलरची तर कधी बॅटरची बारी आहे. मॅच चला. नगरसेवक चषक 2026. बारी बारी सबकी बारी. बारी बारी सबकी बारी. बिल्कुल पिछली बार तुम्हारी थी, अब फ्रैंक भाई कहते भाई अब हमारी है. विकेट. फलंदाज बाद. उजव्या शीच्या बाहेर तर थोडीशी उसळी मिळाली ना, त्याच्याने थोडस बॅटच्या वरच्याकडे लागला आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे टिपलाय. हा झेल. आता क्रमांक 5 वरती अनिकेत आल्यात. अनिकेश अगदी इव्हेंटफुल ओव्हर आहे. विकेट 6 विकेट. पहिले षटक अगदी फ्रँकचं इव्हेंटफुल ओव्हर ठरले. असाही क्रिकेटचा इव्हेंट सुरू आहे. नगरसेवक चषक 2026 आपण पाहतायत. एक इव्हेंट चालू आहे, एक इव्हेंट फुल ओव्हर मैदानावरती सुरू आहे. फुलटॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा ड्राईव्ह केला, कव्हरला फील्ड केलं, थ्रो येतोय. तो पडदा फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. शेवटच्या चेंडूवरती अगदी क्लोज होतं, वाटलं होतं धावाचा धोका निर्माण झाला होता. पहिले षटक संपले, ज्याच्यामध्ये 2 षटकार 3 विकेट. धावा आल्या धावफलकावरती 13, 3 गडी बाद 13. थँक्यू. पहिले षटक संपले, 3 गडी बाद 13 धावा धावफलकावरती आहेत. क्रमांक 2चं षटक कोण हाताळणार? कारण सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी केली, संध्याकाळचं सत्र सुरू आहे. मध्ये थोडासा आराम केला होता, रेस्ट केला होता, पण त्यांना माहिती आहे बाबा रेस्ट गेलाय, पण आता हे टेस्ट आहे, ही महत्वाची टेस्ट आहे, ही परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हायचं आहे.
आणि नुसतं पास नाही व्हायचंय. असा दिवस जर तुमच्या नावावरती करायचा आहे भावा, पास विथ डिस्टिंक्शन, अगदी डिस्टिंक्शन मध्ये तुम्हाला पास व्हायचंय, फक्त पास नाही व्हायचंय. त्यामुळे आजचा दिवस जशी तुम्ही सुरुवात केली ती शेवट देखील तुम्हाला गोड करावा लागणार आहे. टीम क्लब हाऊस मनोरीला तर यशमत 11 उत्तन केलेला खेळ तोही पाहिलाय. त्यांनाही पाहिजे का बाबा उद्या ग्रँड फिनाल आहे, उद्याच्या दिवशी यायचं आहे. आज जे क्वालिफाय व्हायचं आहे, टॉप 3 मध्ये जाणारा दुसरा संघ ठरायचा आहे. क्रमांक दुसरं षटक जार्विस, स्ट्रायकर याला अनिकेश, गोलंदाजीसाठी जार्विस. ऑफस्टम्पच्या बाहेर जार्विस. डॉट बॉल न सुरुवात झाली या षटकाची. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांचा सामना असताना पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर हाताळला गेलाय. अगदी डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आता ऑफस्टम्पच्या बाहेर तिथून खेचून थोडासा ड्रॅग करून खेळायचं होतं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, अगेन्स्ट जमीन, हवेच्या विरुद्ध फटका खेळला, फलंदाज बाद. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती 2 विकेट गेला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट गेल्यानंतर आम्ही म्हटलं होतं की आता हे टेस्ट आहे. का टेस्ट आहे? कारण पूर्ण टुर्नामेंटमध्ये मिडल ऑर्डर समोर आली नाहीये, पहिल्यांदाच आले. ही मिडल ऑर्डर यशमीत 11 उत्तनची मिडल ऑर्डर पहिल्यांदा समोर आले. कारण कॅश्मीरो आणि इव्हियन या 2 खेळाडूंनी अप्रतिम खेळ दाखवला होता दोन्ही सामन्यामध्ये. त्याच्यामुळे मिडल ऑर्डर समोर आली नाही. आता मिडल ऑर्डर समोर आले. एका बाजूला इव्हियन आहे, नॉन स्ट्राईक एंडला ते उभे आहेत, आणि क्रमांक 6 वरती स्मिथ. जार्विसने पण देखील विकेट प्राप्त केलेले आहेत. धावफलकावरती नजर टाकली तर अगदी थांबलाय 13 वरती. 13 जसा नेहमीच आपण बघतो की 13चा फेरा चुकवता येत नाहीत, आणि 13चा फेरा चुकवताना फलंदाज बाद झालेत. स्मिथ चेहऱ्यावरती ज्यावेळेला हास्य येतं त्यावेळेला म्हटलं तर बाबा स्मिथ हास्य आहे, थोडस स्माईल चेहऱ्यावरती आले ती अगदी गोलंदाजच्या. कारण 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात उत्तनच्या संघानं. स्मिथ स्ट्रायकरला, जार्विस सज्ज होतील. स्विचिटचा प्रयत्न विथ द टर्न खेळायचं होतं. लेफ्ट आर्मर होते आणि लेफ्ट आर्मरचा बाहेर जाणारा जो चेंडू आहे ना तो विथ द टर्न खेळायचा होता. स्विचिट केलं होतं पण लवकर खेळले, लवकर कमिट झालं. चेंडू गेला यष्टीच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आता अगेन्स्ट द टर्न स्वीप करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटच्या वरती कडेला, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, 5वा गडी बाद. थँक्यू. आणि जसं स्कोरर देखील आम्हाला माहिती देतात, कारण क्लब हाऊस मनोरीचा बॅटिंग ऑर्डर तर आहेच, पण गोलंदाजीचा जो भरणा आहे किंवा एक एक गोलंदाज आहेत ना ते देखील त्याच्यामध्ये जार्विस देखील ऍड झालाय. आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ झालाय. 10 चेंडूमध्ये 4 विकेट गमावल्यात, 5 विकेट गमावल्यात. 10 मध्ये 5 विकेट, 2 डॉट बॉल येतात. 7 चेंडू तुम्ही अगदी निर्धावच्या स्वरूपात संपल्यात. आता क्रमांक 7 वरती बॅटिंगसाठी ॲस्टर. पंचाच्या डावी बाजूला पुन्हा एकदा लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, स्ट्रायकर एंडला. ऑफस्टम्पच्या बाहेर ड्राईव्ह करायचा होता. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. बऱ्याच वेळानंतर धावफलक खाल्लाय. आणि आता इव्हियन आल्यात, म्हणजे जसं आपण आता फाटकाचं काम चालू त्यामुळे मालगाडी बऱ्याच वेळा थांबते. बऱ्याच वेळानंतर तिला सिग्नल येतो आणि ती पुढे जाते. आता ते नॉन स्ट्राईक एंडला उभे होते बराच वेळ इव्हियन, ते स्ट्रायकर एंडला आल्यात. ड्राईव्ह करायचा होता असं वाटलं होतं, इनसाइड आउट खेळतील. चेंडू थोडासा लांब होता त्या कारणास्तव ड्राईव्ह केलं. एक तर गोष्ट त्यांनी केली, कारण चांगली गोलंदाजी जार्विस करतात,
त्यांनाही सन्मान करूया, त्यांचाही मान राखूया आणि एक धाव करून आपल्याकडे स्ट्राईक राखूया. दोन्ही गोष्टी केल्यात. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली जार्विसनं. 2 धावा खर्च करताना 2 विकेट प्राप्त केले. 2 षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी बाद 15 हलकीशी 2 आणि या शेवटच्या 2 षटकामध्ये 15 होतील, 20 होतील की 25 होतील ते पाहण्यासाठी होऊया. थँक्यू. बघा मागचं षटक गेले ते मनोरीच्या बाजूने, क्लब हाऊस मनोरीच्या बाजूने गेले. थोडासा वेळ जास्त घेतलाय. आता क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी रोहित. तर स्ट्रायकर एंडला अगदी जरी फलंदाज बाद झाले ना 5 तरी प्रमुख फलंदाज आहे. इव्हीएन आहे, इव्हीएन मेंडोसा आहे आणि जोपर्यंत इव्हीएन मेंडोसा आहेत ना टीमला आशा आहेत. धावा येतील, रन येतील. यशमी दिलमन उत्तनला माहिती आहे एका बाजूला आपला लीडर लढतोय. स्ट्रायकर एंडला इव्हीएन. गोलंदाजासाठी रोहित. आता पडला थोडासा आत आलाय, खाली राहिलाय. बघा क्रिकेटचा खेळ कसा बदलतो. अगदी 1-2 सामने अगोदर असं वाटत होतं उत्तमचा संघ परफेक्ट लाईन वरती येऊन फटके खेळतोय, बॉलच्या मेरिट वरती खेळतोय. पण एक पहिला असं क्षण आलाय आता थोडासा अंडर प्रेशर आहे, दबाव जाणवतोय फलंदाजावरती. पण त्या दबावाला झुगारून देणारा, प्रेशर रिलीज करणारा हा फटका खेळण्याचा प्रयत्न. मी म्हटलं ना पहिल्यांदा असं जाणवतोय की उत्तन वरती दबाव आहे, प्रेशर आहे आणि या प्रेशर मध्ये एक बिग विकेट, जोर का झटका जोरात लागलाय. फलंदाज बाद. थँक्यू. पायावरचा चेंडू होता, पायावरचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक क्षणाला वाटलं चेंडू ट्रॅव्हल होईल पण नाही झाला. अगदी डीप वरती क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी टिपलाय. झेल स्कोरर आम्हाला माहिती देतात इंटरेस्टिंग असं की तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती विकेट आला, दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती विकेट आला आणि पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती देखील विकेट आला आहे. इंटरेस्टिंग आहे. तिसऱ्या चेंडूवरती काय घडलं होतं तेही सांगणार आहेत. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती काय घडलं होतं. मिस केला, फुलटॉस मिस केला. फुलटॉस बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती सिक्सर आला होता आणि दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल. मागचं षटक होतं .w. आताही आलाय .w. पुन्हा एकदा डब्ल्यू येतोय का काय ते पाहिलं होतं. मागचे 10, 12, 15 चेंडू जर पाहिले ना तर कदाचित लक्षात येईल की काय घडलं. त्याच्यामध्ये रेड सिग्नल जास्त आहे, रेड सिग्नल. ग्रीन कमी आहे, येलो तर नाहीच आहे. उजव्या शेच्या बाहेर हलक्या हाताने थोडासा दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. पॉइंटला फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा धावफलकावरती येते 16. एक धाव करताना तो 5वा चेंडू येतोय. मागच्या षटकामध्ये देखील पहिले 4 डॉट बॉल 2 विकेट आले होते आणि 5व्या चेंडूवरती सिंगल आला होता. आताही 5व्या चेंडूवरती सिंगल आलाय. याचा अर्थ पहिले 3-4 चेंडू अगदी 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 योग्य लाईन अँड लेन मारा होतोय. त्या मोमेंटला ब्रेक करावा लागणार आहे. ब्रेक करा, थोडासा एक्सिलेटर वरती पाय ठेवा आणि गाडी सुसाट पळवा. सुसाट पळवणारा हा सिक्सर षटकार.
थँक्यू. स्कोर झाला 3 षटकांचा. केस संपला 22. 22 धावा धापलकावरती आहेत. या 22 धावामध्ये जर आपण पाहिलं ना तर 6 विकेट गमावल्यात. 18 चेंडूमध्ये तुम्ही 6 विकेट गमावल्या. 18 चेंडूमध्ये 3 षटकार, 4 सिंगल आणि 5 डॉट बॉल आहेत. याचा आता 5 आणि 6 जर गेले तर 11 चेंडू असे आहेत ज्याच्यावरती एकही रन नाहीये. 18 मधले 11 चेंडू असे आहेत ज्याच्यावरती एकही रन नाही आहेत. संध्याकाळचं सत्र आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित त्या 40+ धावा निर्णायक ठरू शकतील. 40 धावा दिवसभराच्या खेळामध्ये 50 पाहिजे, 60 पाहिजे, 65 पाहिजे, 70 पाहिजे, पण एंड ऑफ द डे लीन शेवटचं षटक हाताळेल. लीन शेवटचं षटक हलक्या हातानं एक धाव पूर्ण केली आणि ए सेंसेबल क्रिकेट है. ए सेंसेबल क्रिकेट है. दिमाग के बत्ती को भाई जला के रखना है आपको. त्यांना माहिती आहे एस्ट्रल दुसऱ्या बाजूला आहे. एस्ट्रलला एक षटकार टोकलाय. सिक्सर त्यानं त्याच्या बॅटमधनं आलाय. त्यामुळे स्ट्राईक रोटेट करूया, स्ट्राईक त्याला देऊया आणि तोच प्रयत्न केला गेला होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल. या सिंगलला स्कोरबोर्डमध्ये होईल वाट 23. किती रन यायला हव्या? 23च्या उलट्या 32 होतील. 32 पुरेसे आहेत का? इनफ आहेत का या संध्याकाळच्या सत्रामध्ये? फुलटॉस बॉल वरती स्विच हिट केलाय आणि चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. पंच इशारा करतात का? ओके, वेस्ट साइड नो चेक करायचंय. कमरेच्या वर फुलटॉस चेंडू आहे की नाही पंच चेक करतील. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. ज्यावेळेला चेंडू हाताळला गेला होता त्यावेळेला कमरेच्या वर हाताळला गेलाय की नाही, वेस्ट साइड आहेत, फलंदाजी पोझिशन काय आहे, सर्व गोष्टी पाहिल्या जातील. सध्या आकडे बदलतील. स्कोरबोर्ड 23 वरती आहेत. बिलकुल आकडे बदलेंगे. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितले नो बॉल आणि त्यानंतर फ्रीट. हेलिकॉप्टर उडवले. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली. जेल पकडण्याच्या अगोदर थ्रो करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला माहिती होतं की फ्री हिट आहे. जेल पकडण्याच्या अगोदर कदाचित थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या रन महत्वाचे आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. धावफलक जाऊन पोहोचला 30 वरती 30. कुटप्याचा चेंडू होता. वेगवान चेंडू. डॉट बॉल. धावा धावफलकावरती येते 30. शेवटचे 3 चेंडू आहेत. लास्ट 3 बॉल रिमेनिंग. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये 3, 3 मध्ये 5, 3 मध्ये 7, 3 मध्ये 10. 30 वरती धावफलक आहेत. 35 होतील, 37 होतील की 40 होतील. अजून एक वेगवान चेंडू हाताळला गेलाय. शेवटच्या क्षणी जो जोर लावला जातोय, खांदा थोडासा ताकद वापरली जाते गोलंदाजीमध्ये लीनची. एकच खराब चेंडू त्याने हाताळला होता, जो फुलटॉस नो बॉल आला होता. 2 बॉल आहेत. एका बाजूला ॲस्ट्रल प्रयत्न करतोय. एक चौकार, एक षटकार ज्याच्या बॅटमधनं आलाय. ॲस्ट्रल ऑन स्ट्राईक. शेवटचे षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफुटला गेला. खेळला चेंडू चाला वेगानं. फाटला केला जातो. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार. या चेंडूवरती आलाय दणदणीत चौकार. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफुटला गेला. बॅकफुटला पंच केला. आला की पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. त्याला बीट करून चेंडू चालाय. जोपर्यंत डीप ओन क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करतील तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार. चौकारनं स्कोर जाऊन पोहोचलाय 34.
शेवटचा बॉल आलाय डॉट. शेवटचा चेंडू आला निर्धाव. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती 34. 34 धावा धापलकावरती 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. शाळेय जीवनामध्ये 35 काठावर पास. आता थोडंसं फुल पास व्हावं लागणार आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो कशा पद्धतीने होईल हलकीशी धून आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये आवाज ऐकूया निशांतजी पाटील यांचा. थँक्यू. तर लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. पहिल्या डावामध्ये धाफलकावरती धावा 34 बनल्या आणि 35 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये क्लब हाऊस मनोरी या संघाच्या विरोधात यस्मित 11 हुतन या संघाने ठेवलेला आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फ्रँकने तब्बल 3 विकेट बाद केले, 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये जार्विसने तब्बल 2 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या. रोहितने 7 धावा खर्च केल्या. एकंदरीत 1 विकेट त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. तदनंतर लिनने देखील स्लॉगवरच्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च करत असताना एकंदरीत धावफलकावरती 34 धावा आणि 35 धावांचं टार्गेट. धावा बनत नव्हत्या परंतु जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. ॲस्टलच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळाले, चौकारही पाहायला मिळाले. तदनंतर जर पाहिलं तर मॅक्सवेलच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले आणि तो बाद झाला. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे क्लब हाऊस मनोरी संघाची. चला लवकर आपण सामन्याला सुरुवात करा. फिल्डिंग सेटअप देखील करायची आहे. 4 षटकांचा सामना. कालच्या दिवसामध्ये पतू पॅकर्स, अंकुशपती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टॉप 3 मध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 3 मध्ये दाखल होईल हे देखील पाहावं लागेल. एका बाजूला यस्मित 11 हुतन संघ आणि त्यांच्या विरोधात क्लब हाऊस मनोरी संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही पाहताय नगरसेवक चषक 2026 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना. यस्मित 11 हुतन आणि एका बाजूला जर पाहिलं तर क्लब हाऊस मनोरी या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. सलामीला जर पाहिलं तर जार्विस हा फलंदाज पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला लीन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला लीनला तुम्ही पाहताय. नॉन स्ट्राईक एंडवरती जार्विस ज्याने गोलंदाजी कमालीची केली. 2 विकेट घेतल्या, 2 फलंदाजांना बाद केलं, 2 धावा त्याने खर्च केल्या. अप्रतिम कामगिरी या मॅचमध्ये जार्विसने केली आहे. पंचांचा अधिकृत इशारा सामन्याला होते. सुरुवात पहिलाच बॉल इन ट्रॅकवरती एव्हियन मेंडोसा संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल या मॅचमध्ये. 35 धावा डिपेंड करायच्यात. पहिलाच बॉल जर पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. लाईन खराब होती. दिशांन चेंडू पाहायला मिळाला. एव्हियन मेंडोसा आज चर्चेमध्ये राहिलेत. कॅप्टन आहे त्या संघाचे. परंतु इथून जर पाहिलं तर कठीण परिस्थितीमध्ये त्याला चांगली कामगिरी आज आपल्या संघासाठी करावी लागेल.
गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर दी विकेट स्ट्रायकिंग एंडला लीन. हो यावेळेस फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली फक्त सिंगलच पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. गोलंदाज एव्हेन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लॉंग ऑफला जितेशला तुम्ही पाहताय खूप चांगली फिल्डिंग जितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना जितेशला फारसं यश आलेलं नाहीये. लवकर तो बाद झाला पहिल्या चेंडूचा सामना करत असताना. गोलंदाज एव्हेन मेंडोसा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग एंडला जार्विस पुढ्याला खेळण्यासाठी मोठा फटका. जितेश आहे त्या ठिकाणी प्रयत्न करतोय परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जार्विसच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आले होते खेळण्यासाठी आणि तिथून जर पाहिलं तर चेंडूला पूल केलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. वॅकेट एरिया गॅप मध्ये खेळले होते आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. जार्विसच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये जार्विस रंगात आलाय. विथ द बॉल खूप चांगली कामगिरी आणि विथ द बॅट देखील तो चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. एव्हियन मेंडोसा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. थोडासा दबाव जाणवतोय कॅप्टन वरती कारण हा सामना महत्वाचा आहे. संघ जिंकेल सेमीफायनल मध्ये दाखल होईल. खऱ्या अर्थानं टॉप 3 मध्ये दाखल होईल. क्वार्टर फायनलचा सामना आहे. निर्णायक सामना आहे. जो संघ जिंकेल या स्पर्धेमध्ये पुढे जाताना पाहायला मिळेल आणि इथून जो संघाचा पराभव होईल ना त्या संघाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. त्यामुळे हा सामना भरपूर महत्वाचा आहे. 35 धावा डिपेंड करायच्या 4 षटकामध्ये. गोलंदाज एव्हियन मेंडोसा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो फुलटॉस चेंडू होता. मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली पाहायला मिळते. धाव घेतली जात नाहीये त्या ठिकाणी. जर पाहिलं तर कॅश्मीर होता आणि कॅश्मीरच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इथे चेंडूवाले डॉट. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती धावा बनल्या 7 धावा. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. गोलंदाज एव्हियन मेंडोसा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो पुढे आले खेळण्यासाठी आणखीन एक चांगला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी करतायत एव्हियन या मॅच मध्ये आणि इथून जर पाहिलं तर जार्विस पुढे आले होते खेळण्यासाठी. स्टेप आउट होत आहेत. डान्सिंग डाऊन ट्रॅक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु गोलंदाजाने हेरलं. फलंदाजाचा युजित फुटवर्कचा अगदी जर पाहिलं तर वापर करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि परिपूर्ण अभ्यास करत असताना एव्हियन मेंडोसा या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. मोठा फटका. बॉल चाललाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. जार्विसच्या बॅटमधून आलाय षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आखूड टप्प्याचा चेंडू आणि आखूड टप्प्याचा चेंडू म्हणजेच आकाशाशी गप्पा आणि खऱ्या अर्थानं आकाशाशी गप्पा करणारा हा फटका पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलाय. फलंदाज जार्विसच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. हो यावेळेस देखील स्विचचा फटका. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. जेल घेतला जाईल का? हो पकडलाय कॅच. पहिला धक्का या मॅच मध्ये. जार्विस बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जार्विसने केला. त्याचा फटका फसला. कमालीचा झेल पाहायला मिळाला. विकेट मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनले 13. या उलट जर पाहिलं तर यस्मिथ 11 उत्तम संघ जेव्हा बॅटिंग करत होता ना तेव्हा त्या संघाने देखील पहिल्या षटकामध्ये 13 धावा बनवल्या. अगदी तसंच काही दृश्य मैदानावरती मनोरी संघाच्या बाजूने देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्याही संघाच्या 13 धावा बनल्यात. क्लब हाऊस मनोरी संघ काय जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये या संघाने केलेली आहे. नवीन फलंदाज
मैदानावरती लायमन लायमन हा फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवरती बायस, खऱ्या अर्थाने इथून कमबॅक करावं लागेल बायसला या मॅच मध्ये. इक्वेशन जर पाहिलं आणखीन या मॅच मध्ये अठरा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती बायस व यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली आहे. एक धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज करतोय, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेत. या षटकामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडावा लागेल, कारण उत्तन संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज यस्मित 11 या नावाने उत्तन संघ खेळतोय आणि लढणं आणि घडणं खऱ्या अर्थानं उत्तन संघ जाणतोय. जिद्दी क्रिकेट सातत्याने उत्तन संघाच्या माध्यमातून आपण पाहिलंय आणि आपल्या अस्तित्वाची लढाई या मॅचमध्ये उत्तन संघ लढतोय आणि खऱ्या अर्थाने इथून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न या संघाला करावा लागेल. बायस बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला लायमन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला लीन हा फलंदाज आपण पाहतोय. 2 चेंडूचा त्यांनी सामना केलाय, 2 धावांवरती खेळतोय. खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आहे, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. शपल क्रॉस थोडे होण्याचा प्रयत्न केला, परंतु इथून जर पाहिलं चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीनं क्लब हाऊस मनोरी संघ गोलंदाजी करत होता, दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या जार्विसने. अगदी जार्विसनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती ना, तशीच गोलंदाजी बायसला या मॅच मध्ये करावी लागेल. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू बायसच्या माध्यमातून, सलगचा दुसरा चेंडू डॉट आला. लायमन स्ट्रगल करतोय, खऱ्या अर्थानं संघर्ष करतोय. 2 चेंडू डॉट खेळलाय आतापर्यंत. या षटकामध्ये एकच धाव बायसने खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी करतोय बायस. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. मॅक्सवेल यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून या मॅच मध्ये 2 षटकार आपण पाहिले होते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती बायस, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये खेळले, त्या ठिकाणी जितेश आहे, धावत्यात वेगाने. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. जितेश अगदी वेगाने धावले होते, चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु रनिंग बिटवीन विकेट कमालीची पाहायला मिळाली. लीन आणि लायमन या 2 फलंदाजांमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 17 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि आतापर्यंत 17 धावा बनल्यात. या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात. इथून कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल, मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावे लागेल. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडावं लागेल. इव्हेन मेंडोसाला चांगली कॅप्टन्सी करावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड द विकेट. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू बायसच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. गोलंदाज बायसने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बायस यांना जर पाहिलं तर कमबॅक करताना आपण पाहतोय त्यांच्याकडे क्षमता आहे. गोलंदाज राऊंड विकेट. पुढे खेळण्यासाठी टॉस होतोय, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू बायस यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय, परंतु काय घडले या चेंडूवरती. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि ते जर पाहिलं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 17 धावा धावफलकावरती.
तर नक्कीच आजच्या दिवसात देखील संपला आणि आजच्या दिवसावरती खऱ्या अर्थानं नाव कोरलं यस्मित 11 उतन या संघाने सागरजी भोईर यांच्या संघाने अप्रतिम कामगिरी केली आणि या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये हा संघ दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. हॉबीज बॉईज आणि फॉलो बॉईजची क्रीडा स्पर्धा आजच्या दिवसातील खेळ समाप्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं निखिलजी पाटील, दीपेशजी पाटील, हितेंद्र भोईर, तदनंतर सागरजी भोईर, दिवेश पाटील, मार्मिक पाटील, कल्पेश भोईर, तदनंतर सत्यवान बुरकुण सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी महेंद्रजी पाटील, रविकांतजी पाटील, ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईजची क्रीडा स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाचा खेळ समाप्त केला आयोजकांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टेनिस बॉल क्रिकेट. धन्यवाद. देवीच